समर्थ क्रॉप केअर प्रायोजक लिमिटेड कंपनीकडून अहिल्यानगर नागरिकांची कोट्यवधींची फसवणूक झाल्याचा आरोप. अहिल्यानगर समर्थ क्रॉप केअर प्रायोजक लिमिटेड कंपनीने जिल्ह्यातील नागरिकांची कोट्यवधी रुपयाची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करत मानव अधिकार संरक्षण समिती नवी दिल्ली यांच्या वतीने जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज अशिया यांना निवेदन देण्यात आले. यावेळी गजानन भगत, रेश्मा पठाण, लिंबाजी इंगवले, दत्तात्रय गडाख, दीपक आढाव, संभाजी निमसे, प्रकाश लांडे, कचरू ढेरे, फकीर मोहम्मद शेख, राहुल भालेकर, अक्षय चौधरी, अजिंक्य आढाव आदी पदाधिकारी उपस्थित होते. प्रतिनिधी भगवान कदम. कारण समर्थ क्रॉप केअर ॲग्रोटेक कंपनी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने काही नागरिकांची दिशाभूल व फसवणूक गुंतवणूक करून त्यांना महिन्याला पैसे त्यांना माघारी परतावा देत होते. काही लोकांचा विश्वास संपादन केला. संपादन झाल्याच्या नंतर त्यांचे आमिष त्यांच्यामध्ये निर्माण केलं की तुम्ही 1 लाख भरले की तुम्हाला महिन्याला किती मिळेल, 5 लाख भरले की तुम्हाला महिन्याला व्याज किती मिळेल, 10 लाख भरले तर महिन्याला तुम्हाला व्याज किती मिळेल. अशा प्रकारे लोकांची, सामान्य कुटुंबातील व्यक्तींची त्या कंपनीच्या माध्यमातून जो कंपनीचा संचालक जो आहे तो गवळी, तर ह्याने नागरिकांची फसवणूक केलेली. आज जर बघितलं तर अहिल्यानगर जिल्ह्यामधील आर्थिक फसवणूक कमीत कमी आकडा 1000 ते 500 कोटीच्या आसपास आहे. तरी सदर शासनाने आम्ही साहेबांना विनंती केली आहे सदर त्यांची तावर मालमत्ता जप्त करण्यात यावी. तसंच संचालक मंडळ, त्यांचे संचालक मंडळ आहे, ह्या मंडळावरती कायदेशीर कारवाई त्यांच्यावर पण अटक करावी आणि त्यांचे नातेवाईक जे आहे त्या नातेवाईक यांच्याकडे जे प्रॉपर्टी आहे ते जप्त करून, त्या निलाव करून, जे आज महाराष्ट्र राज्यातील किंवा अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्या लोकांची आर्थिक फसवणूक झाली आहे त्यांची व्यवस्था बघून त्या निलाव करून त्या लोकांचे जे अडकलेले पैसे आहेत ते माघारी मिळावे. अशा प्रकारे आम्ही शासनाला विनंती अर्ज करत आहोत. तसेच आम्ही अहिल्यानगर जिल्ह्याचे SP साहेब यांनाही मानवाधिकारचे